जेव्हा 7 वाजताची शिफ्ट असते, 6:30चा कॉल टाईम असतो, तर प्रोड्युसर उठला असतो एक 6 वाजताच आणि त्याचे फोनाफोनी मेसेजेस सगळे सुरू होतात, की काय कोण आलंय, कसं चाललंय, वेळेत रोल झाला की नाही, फर्स्ट सीन कधी होईल. तर मोस्ट ऑफ द टाईम्स गौरव शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्येच असतो विथ हिज रॅकेट बॅग आणि बघितलं मी माझ्या नवऱ्याचं लग्न लावते, स्वतःच पैसे लावते आणि तो दुसऱ्या बाईशी लग्न करतोय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली भूमिकन्या या मालिकेच्या सेटवर आणि या मालिकेत जसं की तुम्ही पाहत असाल लक्ष्मी आणि भूषणच्या लग्न होणार आहे. या मालिकेच्या सेटवर आहे आणि गौरव माझ्यासोबत आहे, म्हणजेच या मालिकेतला अभिनेता आणि निर्माता. सो सगळ्यात आधी कसे आहात? एकदम फंटॅस्टिक, मस्त आहे. खूप छान दिसताय, तुमचा लुक खूप छान आहे. पण मे बी हे ट्विस्ट असेल त्यांच्यासाठी किंवा शॉकिंग असेल की तुम्ही कसं काय नवरदेवाच्या वेशात. सो याबद्दल काय सांगाल किंवा जो काय सध्या ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? आता डेली सोप्समध्ये तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स तर तुम्हाला द्यायलाच लागतात, कारण आपले जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक जोपर्यंत इन्व्हॉल्व नाही होत तोपर्यंत आमचं हे सगळं आमची मेहनत काही सार्थक होत नाही. तर एक तशीच आमची मालिकेत 8 वाजता जी आमची मालिका आहे ते प्राईम टाईम मालिका आहे. सतत ऑडियन्सेसना एंगेज ठेवण्यासाठी नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आम्ही आणत असतो. तर त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. सो माझं रिॲक्शन पण एकदम इंटरेस्टिंग आहे, कारण खूप मस्त ड्रामा येणार आहे आता शोमध्ये. हिरोईनचं लग्न कोणाबरोबर होणार होतं, पण कोणा दुसऱ्याबरोबरच झालं आणि कसं तिची सहमती आहे की नाही आहे आणि हिरोचं पण काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, या सगळ्यावर पुढे चर्चा होईलच. अगदीच. पण मालिकेत जरी हिरोचं लग्न झालेलं नसलं तरी खऱ्या आयुष्यात हिरोचं लग्न झालेलं आहे. म्हणजे गौरव आणि श्रुती, तुमच्या लग्नाचे काही सीन्स आठवले का किंवा किस्से आठवले का की आपलं लग्न पण खूप स्पेशल असतं, सो आत्ता पुन्हा एकदा मालिकेसाठी लग्न करताय, पण ते दिवस आठवले का? आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. तर हो, थोडंफार आठवतं, पण असं एवढं काय आठवत नाही की अरे ही विधीच अशी होती आणि हे असं होतं, एवढं जास्त नाही. पण हो, ते मी आज आत्ता अनुष्काला तेच सांगत होतो की हे लग्न कसं होतं तुझं. ती बोलली, सर खूप मस्त होतं आहे. मी बोललो, चांगलं आहे. म्हणजे काय आहे, तुला एक यार्डस्टिक असेल की माझं पुढे जेव्हा लग्न होईल खऱ्या आयुष्यात ॲटलिस्ट एवढं चांगलं झालं पाहिजे. अगदीच. 8 वर्ष हा खूप मोठा पॅच आहे, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा. पण जेव्हा आपण फक्त अभिनेता असतो ना, तेव्हा गोष्ट वेगळी असते आणि अभिनय आणि निर्मिती एकत्र येणं ते किती चॅलेंजिंग असतं किंवा किती आव्हानात्मक असतं? डेफिनेटली खूप चॅलेंजिंग असतं, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. एक अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, तुम्ही 9 ते 9 किंवा 7 ते 7 या वेळेत काम करून तुम्ही घरी जाता. पण जेव्हा तुम्ही एक प्रोड्युसर असतात त्यावेळेस शिफ्ट टाईम जेव्हा सुरू होतो, म्हणजे जेव्हा 7 वाजताची शिफ्ट असते, 6:30चा कॉल टाईम असतो, तर प्रोड्युसर उठला असतो एक 6 वाजताच आणि त्याचे फोनाफोनी मेसेजेस सगळे सुरू होतात, की काय कोण आलंय, कसं चाललंय, वेळेत रोल झाला की नाही, फर्स्ट सीन कधी होईल, या सगळ्या गोष्टी असतात. प्लस पॅकअप झाल्यानंतर पण आज किती आपण कामं काढून घेतली आहेत, काय झाले आहेत, किती सीन्स बाकी आहेत, किती सीन्स झालेत, या सगळ्याचा पण आढावा घ्यायला लागतो. तो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी चॅलेंजिंग थिंग. दो मी हे बोलतो, आय एम रिअली एन्जॉईंग इट अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी त्या थोड्या लोकांमध्ये, म्हणजे मोजक्या लोकांमध्ये ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली, जिथे मी ॲक्टर पण आहे आणि प्रोड्युसर पण आहे. अगदीच. पण आय थिंक प्रोड्युसिंग तुमच्यासाठी म्हणजे पहिला टप्पा तर तुमचा खूप छान सक्सेसफुल झाला आणि आता ही दुसरी मालिका आहे, सो होपफुली ही चांगली होऊ देत. पण आता तुम्ही मालिकेच्या ट्रॅकसाठी छान ट्रेडिशनली रेडी आहात, पण खऱ्या आयुष्यात गौरवला किती आवडतं ट्रेडिशनली रेडी होणं किंवा नटणं सजणं? गौरवला खऱ्या आयुष्यात खरं तर टेनिस आणि स्क्वॉश खेळायला खूप आवडतं. तर मोस्ट ऑफ द टाईम्स गौरव शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्येच असतो विथ हिज रॅकेट बॅग आणि तर नटणं आणि सजणं हो, माझ्यासाठी जेव्हा काय म्हणतात त्याला, जेव्हा ओकेजन असतात ते मला डेफिनेटली, आणि चांगले कपडे घालायला आणि चांगलं दिसायला कोणाला नाही आवडत, तर मला आवडतं तसं. पण माझं मोर अट्रॅक्शन इज टुवर्ड्स प्लेईंग स्पोर्ट्स. ओके. पण आता रेडी झाल्यानंतर साधारणतः एखादा फोटो तरी श्रुतीला पाठवलेला का किंवा तिच्या काही कमेंट्स आल्या? हो, तिची कमेंट आली ना, बघितलं मी माझ्या नवऱ्याचं लग्न लावते, स्वतःच पैसे लावते आणि तो दुसऱ्या बाईशी लग्न करतोय. तर आमच्या घरी हा जोक आहे आता. खूपच फनी अशी पण एंटरटेनिंग आहे रिएक्शन. पण मालिकेत काय होणार आहे पुढे याची काही तुम्हाला हिंट द्यायला आवडेल का जाता प्रेक्षकांना? डेफिनेटली. भूमिकन्या हा एका शेतकरी मुलीचा प्रवास आहे. आता पुढे काय होतं, जेव्हा ती सावकाराच्या मुलाशी लग्न करते, म्हणजे एकदमच ऑपोजिट फॅमिलीमध्ये लग्न करते. दुश्मन नाही म्हणू शकत, पण ज्यांचे व्ह्यूज एकदमच वेगळे आहेत. आता हर्षवर्धनचा पण
आधुनिकतेच्या त्याचा आधुनिकतेच्या जवळचा हे त्याचं म्हणजे मनस्थिती आहे की लोकांनी मॉडर्निटीकडे कसं जावं. पण एक अशा घरात येणं जिकडे सगळ्याच गोष्टी तिच्या फेवरमध्ये नाही आहेत. हजबंड पण जरी तो चांगला असेल पण त्यांची काय मतं जुळत नाहीत ना, तर खूप चॅलेंजिंग असणार आहे हे तिच्यासाठी. तर हे तुम्ही डेफिनेटली बघितलं पाहिजे. प्लस त्या हिरोसाठी पण की ज्यांनी विचार केला होता की माझं करिअर आहे, माझी एक सिटीची मे बी माझी बायको असेल, मला शोभणारी, मी लोकांना जनरली ते होतं जेव्हा सिटी बॉईज लग्न करतात ते विचार करतात की मी माझ्या बायकोला माझ्या फ्रेंड्सला भेटू शकेन की नाही, ती बोलू शकेल की नाही, मी थोडा इंग्लिश बोलतो की ते ते सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या इन्व्हॉल्विंग ड्रामाज तुम्हाला खूप बघायला मिळणार आहे आता. तो येस, तर हर्षवर्धन आणि लक्ष्मीचा असा पुढचा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल आणि प्लीज ह्याला प्रोत्साहन द्या. आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल भूमिकन्या. अगदीच पण लग्न म्हटल्यावर मी तुम्हाला उखाणा घेतल्याशिवाय सोडू शकत अरे नाही. बापरे. सो तुम्हाला जो काही तुटका फुटका येत असेल किंवा जर तुम्ही तुमच्या ओके. खऱ्या लग्नात घेतला असेल तर तोही तुम्ही आता मी घेऊ. एकदम छापलेला उखाणा सांगतो. ईस्ट ऑर बेस्ट, लक्ष्मी इज द बेस्ट. थँक्यू. East or काहीतरी केलं. ईस्ट ऑर वेस्ट, लक्ष्मी इज द बेस्ट. ओके, थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू व्हेरी. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.